नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काला गुलाबजामुन कसा बनवायचा. तर साहित्य स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. तर पहिल्यांदा मी 60 ग्रॅम पनीर मळून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यामध्ये जे ग्रेन्स असतील ते मऊ होतील. तर पनीर मी शक्य तितकंच मळून घेतलं. जर पनीर अतिप्रमाणात मळलं तर त्यामध्ये जे फॅट असतं ते ऑइल सोडायला लागतं. त्यामुळं खवा आणि पनीर मी हलक्या हाताचा दाब देऊन थोडंफार मळून घेतलेलं आहे. आता मी खव्यामध्ये पनीर एकजीव करत आहे आणि ते एकजीव करून थोडंसं मळून घ्यायचं आहे. इथं दोन्हीही मी खवा आणि पनीर एकत्र मळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे पिठी साखर घालायची, जेणेकरून आपण काळा गुलाबजाम बनवतोय, जेणेकरून तळल्यानंतर त्याला काळा कलर येईल. त्यानंतर मी इथं पाव चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा मैदा घातलेला आहे. आता मी हे सगळं एकत्र मळून घेते. आता या मळून घेतलेल्या पिठामध्ये मी पुन्हा 1 चमचा मैदा घातलेला आहे आणि ते पुन्हा मळून घेतले. मी अशा प्रकारे 3 वेळा 3 चमचे मैदा घालून त्यानंतर पीठ मळून घेतलेलं आहे. तर या मिश्रणाचा मी एक मऊसूत गोळा करून घेतलेला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मैद्याचा वापर थोडा जास्त करू शकता, पण मी इथे 3च चमचे मैदा वापरला आहे. त्यानंतर हा पिठाचा गोळा मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवलेला आहे आणि नंतर मी या पिठाचे 25 मोठे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि नंतर मी हे गोळे गरम तेलात लालसर काळा कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही कलर बघू शकता. आणि मी साखरेचा पाक आधीच बनवून ठेवला होता. साखरेचा पाक बनवण्यासाठी 3 कप पाण्यात 4 कप साखर घातली होती. त्यानंतर गुलाबजाम थोडे थंड झाल्यानंतर मी ते पाकामध्ये घातले. अशा प्रकारे काला जामून तयार आहे.